चाकणमध्ये वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमन सोडून अन्य कामात अधिक स्वारस्य दाखवले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। सर्वसामान्य माणसाला हेरून आर्थिक कारणांनी त्रास दिला जात असल्याचा आरोप पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते निलेश गड पाटील यांनी केला आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश गड। आज आपण आता इथं पाहतोय की आंबेठाण चौकामध्ये लाईन लागलेली ट्रॅफिकची आणि मोठ्या प्रमाणावर म्हणजे एक तर ट्रॅफिक मुक्त तर काही चाकण झालेलं नाही आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक शाखेकडून सर्वसामान्य लोकांना टार्गेट केलं जाते। त्यांच्या गाड्यांच्या नंबर प्लेट कायद्यात नाही म्हणून किंवा काहीतरी कारणं काढून त्यांना दंड लावण्याचा आधी प्रयत्न होतो किंवा दंड देण्यापूर्वी त्यांना एक संधी दिली जाते की तुम्ही बाबा तडजोड करा। हे काय चाललंय, मला म्हणजे माझी विनंती आहे आयुक्त साहेबांना की जे तिथं वार्डन आहे किंवा जे काय अन्य कर्मचारी आहे हे मोठ्या प्रमाणावर जे MIDC मध्ये ट्रॅफिक होतंय किंवा लोकांना जी असुविधा होती, काही अधिकारी आणि कर्मचारी चांगले पण काही अधिकारी आणि कर्मचारी अक्षरशः वेठीस धरतात ते। म्हणजे लोकांनी आता इथं गॅसला लाईन लावायची का लाकडं आणायची का बाकीच्या गोष्टी करायच्या का ह्या अशा गिग जे वर्कर आहे ह्यांची आता MH25 आहे बघा, दाखवा माझी विनंती आहे। आता हे पोट भरायला लोक आलेली आहे, म्हणजे या पोट भरणाऱ्या माणसाला MH25 आहे म्हणूनही त्याच्यावर कारवाई केली जाईल। म्हणजे काय करायचं, सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं, असं आमचं म्हणजे आव्हान आहे पोलीस प्रशासनाला की हे जे लोक आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सर्वसामान्य लोक आज जे काय म्हणजे त्यांच्या हातातोंडाशी जे काही मेळ घालायचं आहे त्याच्यात प्रचंड त्यांचं श्रम जाते। मागच तुम्ही बातमी दाखवली होती की एका शेतकऱ्याला टोपी 750 रुपयाची पडली, 20 रुपयाची टोपी। म्हणजे नक्की करायचं काय की टोटल अख्खं व्यापारी गाव आहे सगळं संपुष्टात आणायचं का इथला व्यापार। आणि लोकांना मी काय म्हणतो, वाहतूक नियमन नियंत्रण हे तुमचं काम आहे, आम्ही त्याच्यात कुठंच हस्तक्षेप करत नाही, पण विनाकारण हॅरेसमेंट सर्वसामान्य जो काय मोटरसायकल चालक आहे किंवा अन्य कोणत्याही गाडीवाला असू त्याला करणं हे बरोबर नाही आहे। आणि याबाबत आम्ही रीतसर आता आयुक्त साहेबांना तक्रार देखील करणार आहे आणि वरही शासनाकडे हे करणार तक्रार। तसेच मी या तालुक्याचे आमदार साहेब जे बाबाजी काळे साहेब त्यांनाही विनंती करतो की तुम्ही विधानसभेमध्ये हा प्रश्न घेतला पाहिजे की विनाकारण लोकांना हॅरेसमेंट जी होती। आज मला अक्षरशः वारंवार लोकांचे फोन येतात की आमची गाडी पकडली, आम्हाला हे केलं। म्हणजे तुम्ही कारवाई करा। बुलेटवाल्यांचं मी काय म्हणतो, ज्याचा आवाज आहे मोठा किंवा सायलेन्सर आहे, कारवाई केली नक्कीच कौतुक आहे, पण अशा प्रकारे एखादा जर कामाला चाललाय सर्वसामान्य माणूस त्याला अडवायचं नडवायचं हे चांगलं नाही आहे। मग ती कृती समिती मार्फत असू नाही तर कुणी असू, केवळ चांगल्या सर्वसामान्य लोकांना जर अशा प्रकारे